हेलो डियर स्टूडेंट्स, वंस अगेन वेलकम बैक टू आवर चैनल ज्ञान लैब ट्यूटोरियल। सो आप लोगों के लिए मुझे एक इंपॉर्टेंट अपडेट देना था, स्पेशली फॉर महाराष्ट्र स्टूडेंट्स जो नीट काउंसलिंग 2026 के लिए अपीयर करने वाले हैं। अकॉर्डिंग टू एमसीसी काउंसलिंग, दो पार्ट्स में आपकी काउंसलिंग होती है। एक होता है ऑल इंडिया कोटा जो 15% रिजर्व्ड होता है, और एक होता है स्टेट कोटा जो 85% सीट्स कंसिस्ट करता है। अब ऑल इंडिया कोटा की जो काउंसलिंग है उसका रजिस्ट्रेशन प्रोसेस ऑलरेडी चालू हो चुका है। 5 अगस्त को ऑल इंडिया काउंसलिंग का रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट हो गया था। ऑल इंडिया काउंसलिंग के लिए अगर आप रजिस्टर करना चाहते हो, म्हणजे समजा मी एक नीट कॅन्डिडेट आहे, मला 510 मार्क आहेत, तर मी इंडियामध्ये कोणत्याही कॉलेजसाठी अप्लाय करू शकते। प्लस मला स्पेसिफिकली जर मला माझ्याच राज्यात, यानी कि मुझे अगर महाराष्ट्र में ही किसी कॉलेज में एडमिशन चाहिए तो मुझे उसके लिए अलग से रजिस्ट्रेशन करना पड़ेगा अंडर स्टेट कोटा। ऑल इंडिया कोटा अलग होता है, स्टेट कोटा अलग होता है। तो इसका जो रजिस्ट्रेशन डेट्स है वो आपको ऑलरेडी एमसीसी की वेबसाइट पे दिया था। ठीक है, एमसीसी की वेबसाइट अगर हम देखें, दिस इज मेडिकल काउंसलिंग कमिटी, तो यहाँ यूजी वाले सेक्शन में, यूजी मेडिकल वाले सेक्शन में आप यहाँ पर देखोगे कि नीट का रजिस्ट्रेशन प्रोसेस बराबर 5 अगस्त 2026 को स्टार्ट हो चुका था। यहाँ पर आपको एक स्केड्यूल दिखाई देगा। दिस स्केड्यूल शोज यू कि ऑल इंडिया कोटा का काउंसलिंग कब से स्टार्ट हुआ है और स्टेट कोटा का काउंसलिंग कब से स्टार्ट होगा। अब ये जो डेट है ना, ये डेट हमको महाराष्ट्र के सीईटी की वेबसाइट के साथ मैच करना है। आप ये डेट ध्यान रखो। मैं आपको महाराष्ट्र के काउंसलिंग का लिंक बताती हूँ। ठीक है, जो बच्चे स्टेट कोटा के लिए अपियर करना चाहते हैं, म्हणजे ज्या मुलांना ऑल इंडिया मध्ये अप्लाय नाही करायचंय, फक्त महाराष्ट्राच्या कॉलेजमध्ये अप्लाय करायचंय, तर त्यांच्यासाठी रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे। आपको जाना है अपने सीईटी सेल के ऑफिशियल वेबसाइट पे। जैसे ही आप सीईटी सेल के ऑफिशियल वेबसाइट पे आओगे, यहाँ पर आपको दिया है एडमिशन पोर्टल, इस पे आप क्लिक करो। जैसे ही आप इस पे क्लिक करोगे, आपको यहाँ पर बहुत सारे ऑप्शंस दिखाई देंगे। तो यहाँ पर आपको नीट यूजी वाले ऑप्शन में क्लिक करना है, दिस नीट यूजी ऑप्शन। जैसे ही आप इस नीट यूजी वाले ऑप्शन पे क्लिक करते हो, आपको यहाँ पे अलग अलग अपडेटेड पीडीएफ्स दिखाई देंगे। उसमें से ये जो ऑप्शन दिखाई दे रहा है आपको, ऑप्शन नंबर 2, नोटिस फॉर रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर एमबीबीएस एंड बीडीएस ग्रुप, इस पे आप क्लिक करो। जैसे ही आप इस पे क्लिक करोगे, यहाँ पे आपको दिखाई देगा 5 अगस्त को ये नोटिस रिलीज किया गया था। इसमें क्या बोला गया है कि रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर कैप कोर्सेज फॉर एमबीबीएस एंड बीडीएस, ये हमारे ग्रुप ए कोर्सेज है, मतलब दीज आर टॉप प्रायोरिटी कोर्सेज जिसके लिए बच्चे अप्लाई करते हैं। तो इसके लिए रजिस्ट्रेशन प्रोसेस का आपको यहाँ पर डिटेल दिया है। ये जो वेबसाइट है, दिस वेबसाइट इज कंप्लीटली बेस्ड ऑन नीट यूजी मार्क्स। आपने अगर नीट का एग्जाम क्वालिफाई किया है तो ही आप लोग इस पर्टिक्युलर वेबसाइट के थ्रू ऍडमिशन प्रोसेस में पार्टिसिपेट कर सकते हो। आणि ही फक्त सध्या एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सेस साठी प्रोसेस चालू झालेली आहे। अगर आप किसी और कोर्स में अप्लाई करना चाहते हो, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, कोई भी आयुष कोर्सेस या कोई भी पैरामेडिकल कोर्सेस, तर अजून तुमच्यासाठी नीट थ्रू रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेली नाहीये। फक्त एमबीबीएस आणि बीडीएस साठी रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे। प्रायव्हेट कॉलेजेस, गव्हर्नमेंट कॉलेजेस, सेमी प्रायव्हेट कॉलेजेस, एडेड कॉलेजेस, सगळ्या कॉलेजेससाठी तुम्ही इथे रजिस्ट्रेशन प्रोसेस पार्टिसिपेट करू शकता। ठीक आहे, आता इथे बघा काय दिलंय, तुमचा जो रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे तो 6 अगस्त पासून चालू झाला, म्हणजे आजपासून चालू झालेला आहे। आपको ऑनलाइन रजिस्ट्रेशन करने का डेट क्या दिया है, 6 अगस्त से लेके 12 अगस्त के बीच में। ही महाराष्ट्रासाठी आहे, म्हणजे आता तुम्ही एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सेस साठी रजिस्टर करू शकता। इथे डेट काय दिली आहे, 6 अगस्त ते 12 अगस्त। आणि एमसीसीच्या वेबसाईट वरती काय सांगितलं होतं की आपली स्टेट काउन्सिलिंग जी आहे ती 13 अगस्त पासून स्टार्ट होणार। ठीक आहे, म्हणजे 12 अगस्त पर्यंत तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता आणि मग 13 अगस्त पासून तुम्हाला तुमची मेरिट लिस्ट मिळेल। ये देखो, आपको 12 अगस्त तक रजिस्ट्रेशन करने का टाइम दिया है, फीस वगैरह पे करना है। आपका रजिस्ट्रेशन प्रोसेस तभी कंफर्म माना जाएगा जब आप अपना रजिस्ट्रेशन प्रोसेस का फीस भर दोगे, और आपको अपना पूरा स्कैन कॉपी ओरिजिनल डॉक्यूमेंट्स का स्कैन डॉक्यूमेंट्स अपलोड करना है। जो जो डॉक्यूमेंट्स मांगा है, डॉक्यूमेंट्स अपलोड करने की डेट और पेमेंट करने की डेट 13 अगस्त तक दी गई है, पण रजिस्ट्रेशन करायची डेट फक्त 12 अगस्त पर्यंत दिलेली आहे। यापुढे काय सांगितलंय की तुम्ही जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ऑनलाइन ऑप्शन सिलेक्ट करताय तर मग ऑनलाइन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतील, पण जर तुम्ही ऑफलाइन सेंटर सिलेक्ट केलात तर तुम्हाला स्वतः पर्सनली तिथे जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करावं लागेल। तुम्ही तुमच्या जागेवर कोणालाही नाही पाठवू शकत, प्रॉक्सी विल नॉट बी अलाउड। ओके, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट 7 ते 14 अगस्त दिलेली आहे। उसके बाद आपका रजिस्टर्ड कैंडिडेट लिस्ट रिलीज होगा 15 अगस्त को। म्हणजे किती मुलांनी महाराष्ट्रामधून एमबीबीएस आणि बीडीएस कोर्सेससाठी रजिस्टर केलंय
त्याची एक लिस्ट निकणार कि इतने बच्चों ने रजिस्टर किया है, और उसके बाद आपका प्रोविजनल मेरिट लिस्ट निकलेगा. प्रोविजनल मेरिट लिस्ट म्हणजे तुमची एक रँक निघते. ठीक आहे. प्रोविजनल मेरिट लिस्ट निघाल्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिलं जातं, एक दिवसाचा टाइम असतं की फॉर्म भरताना जर तुम्ही काही चूक केली असेल तर तुम्ही त्यात करेक्शन करू शकता. तर ते ग्रीवेंसेस वाला विंडो ओपन होतो और उसके बाद फाइनल मेरिट लिस्ट आपका निकलेगा अप्रॉक्सिमेटली 18 अगस्त के दिन. अब इतने साल से जो मैंने पैटर्न ऑब्झर्व किया है, इथे जी डेट दिली आहे ना, ती डेट कधीच फॉलो होत नाही. 1-2 दिवस ती डेट पुढेच ढकलली जाते. पण आपण रिस्क घेऊ शकत नाही. ऑलरेडी प्रोसेस लेट आहे, मे बी टाइमावर सगळं चालेल, तर आपण हे नाही विचार करून जायचंय की अरे पुढे ढकलतील म्हणून आपण आरामात रजिस्ट्रेशन करूया. रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू करा. काय काय डॉक्युमेंट्स लागतील हे तुम्हाला मी आधी पण दाखवलं होतं, सांगितलं होतं. आय होप तुम्ही ते डॉक्युमेंट्स रेडी ठेवले असतील. ठीक आहे. तर फायनल मेरिट लिस्ट निघाल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी इथे तुम्हाला बघायला मिळते दैट इज योर सीट मैट्रिक्स. क्योंकि ये सीट मैट्रिक्स ही आपको बताती है कि कौन से कॉलेज में एमबीबीएस के लिए कितना सीट है, म्हणजे महाराष्ट्राच्या कोणत्या कॉलेजमध्ये एमबीबीएस साठी किती सीट्स आहेत आणि बीडीएस साठी किती सीट्स आहेत. विथ द हेल्प ऑफ दिस सीट मॅट्रिक्स यू गेट टू नो. कारण कसं आहे माहितीये, आधी ऑल इंडिया कोटा जो असतो ना त्यात सीट्स आपल्याला दिले जातात. समजा केईएम हॉस्पिटल, किंग एडवर्ड मेमोरियल, मुंबईचं खूप फेमस गव्हर्नमेंट हॉस्पिटल है. तो केईएम हॉस्पिटल में ऑल इंडिया कोटा के 10 सीट्स हैं. ठीक है. आता त्या 10 सीट जर भरल्या नाही गेल्या, त्यात जर 4 सीट्स उरल्या तर ते 4 सीट्स महाराष्ट्र कोटामध्ये ऍड होतील. तो पहले ऑल इंडिया कोटा का मेरिट लिस्ट लगता है, उसके बाद स्टेट काउंसिलिंग में बचा हुआ सीट ऐड हो जाता है. म्हणून स्टेट काउंसिलिंग ऑल इंडिया कोटाच्या नंतर असते. पहला ऑल इंडिया कोटा का लिस्ट लगता है, उसके बाद स्टेट काउंसिलिंग का लिस्ट लगता है. नेहमी हे म्हणजे ऑल इंडिया कोटा मग स्टेट, ऑल इंडिया कोटा मग स्टेट, इस ऑर्डर में ये ट्रैवल करता है. ओके, आगे बढ़ते हैं. पुढे गेलो. हाँ, सो हाँ, सीट मैट्रिक्स आपका रिलीज होगा 18 अगस्त को. उसके बाद मग तुम्ही ठरवू शकता की कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत, तुमचे मार्क्स किती आहेत, त्या बेसिसवरती तुम्ही कॉलेजची प्रेफरन्स लिस्ट डिसाईड करू शकता. आणि मग त्यानंतर तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव म्हणजे कळेल की तुम्हाला कुठे कॉलेज अलॉट झालंय. तो डिक्लेरेशन ऑफ कॅप राउंड 1 म्हणजे एमबीबीएस साठी आणि बीडीएस साठी तुम्हाला महाराष्ट्रात कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालंय ते तुम्हाला 23 ऑगस्ट पर्यंत कळेल. आता तुम्हाला फिजिकली जाऊन सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, रजिस्ट्रेशन फीस किंवा कॉलेजमध्ये जेवढी फी भरायची आहे ते सगळं तुम्हाला चेक किंवा डीडी थ्रू तिथे जाऊन द्यावं लागेल. पेमेंट बाय चेक इज अलाउड ऑन बँक हॉलिडेज टू बी रिप्लेस्ड बाय डीडी ऑन नेक्स्ट वर्किंग डे. म्हणजे जर हॉलिडे असेल तर तुम्ही नेक्स्ट डे जाऊन डीडी देऊ शकता जर बँक हॉलिडे असेल. ठीक आहे. इफ द कॅन्डिडेट फेल्स टू सबमिट द डीडी ऑन नेक्स्ट वर्किंग डे द ऍडमिशन मे बी कॅन्सल्ड. म्हणजे समजा मध्ये तुम्हाला ही 24 तारीख ते 28 तारीखची डेट दिली आहे. अच्छा, आता ह्याच्यामध्ये जर एखाद्या दिवशी हे असेल आपली गव्हर्नमेंट हॉलिडे असेल, बँक हॉलिडे असेल, तर तुम्ही नेक्स्ट डे जाऊन डीडी द्यायची आहे. पण तुम्ही नेक्स्ट डे जाऊन जर डीडी नाही दिली आणि तुमचा वेळ संपलं तर मग तुमचं ऍडमिशन प्रोसेस कॅन्सल पण होऊ शकतं. तर हे बघा, आपल्या ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये डेट काय दिली होती? ऑल इंडिया काउन्सिलिंग मध्ये डेट दिली होती की योर फायनल व्हेरिफिकेशन शुड बी डन बाय 29 ऑगस्ट. आणि इथे आपल्याला काय डेट सांगितली आहे? अवर फायनल व्हेरिफिकेशन शुड बी डन बाय 28 ऑगस्ट. म्हणजे ऑलमोस्ट सेमच डेट दिलेली आहे. आता इथे खालती काही इन्स्ट्रक्शन्स दिलेत, ते इन्स्ट्रक्शन्स तुम्ही वाचू शकता. महत्वाचं इन्स्ट्रक्शन इथे काय दिलंय की स्कीम फॉर रजिस्ट्रेशन ऑफ ग्रुप बी अँड ग्रुप सी कोर्सेस, म्हणजे आपले जे आयुष कोर्सेस आहेत, जे पॅरामेडिकल कोर्सेस आहेत, त्याचं रजिस्ट्रेशन प्रोसेस अजून स्टार्ट नाही झालंय. पण त्याचं रजिस्ट्रेशन प्रोसेस जेव्हा स्टार्ट होईल ते वेबसाईटवरती अपलोड करतील. कोणत्या वेबसाईटवर? आपल्या महाराष्ट्र सीईटीच्या वेबसाईटवर. सीईटीच्या वेबसाईटवरतीच इंजिनिअरिंगची इन्फॉर्मेशन येणार, फार्मसीची इन्फॉर्मेशन येणार आणि नीटची इन्फॉर्मेशन येणार. वेबसाईट कशी चेक करायची ती मी एकदम सुरुवातीला तुम्हाला सांगितली आहे. त्यानंतर तुम्हाला बाकीचे पण डिटेल्स रेग्युलरली वेबसाईटवरती चेक करत राहायचंय. रजिस्ट्रेशन ऑनलाईन पोर्टलवरती दिलेल्या वेळेप्रमाणे कंप्लीट करायचंय. सगळे डॉक्युमेंट्स प्रॉपरली अपलोड करायचे आहेत. फिजिकल डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जर करायला तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केलंय तर तुम्हाला स्वतः जावं लागेल. प्रॉक्सी अलाउड नाहीये, म्हणजे मी दादाला पाठवते, ताईला पाठवते, मम्मीला पाठवते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी, ते चालणार नाही. यू विल हॅव टू गो देअर. जर तुम्ही डॉक्युमेंट चुकीची अपलोड केली आहे, म्हणजे समजा तुम्ही एखादी सर्टिफिकेट चुकीची अपलोड केली आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल किंवा पीडब्ल्यूडी सर्टिफिकेट असेल, तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतो किंवा तुमची कॅटेगरी रिजेक्ट होऊ शकते. म्हणून सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करायच्या आधी 10 वेळा चेक करा. रॉंग डॉक्युमेंट्स अपलोड नाही झाले पाहिजे. म्हणजे जुने डॉक्युमेंट्स अपलोड करू नका. जे लेटेस्ट अपडेटेड डॉक्युमेंट्स असतील तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. प्रॉपर आपली एलिजिबिलिटी चेक करा आणि पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी इथे सगळे ऑप्शन्स दिलेले आहेत
if you belong to EWS category, if you belong to PWD category, then you have to follow all the rules that is given. For caste certificate, caste validity, everything is mentioned over here. जर तुम्ही फॉरेन कॅन्डिडेट आहात तर NRI साठी काय रूल्स अप्लाय होतील सगळं इथे दिलेलं आहे. सो कॅन्डिडेट्स आर ऍडवाइज टू विजिट रेग्युलरली द ऑफिशियल वेबसाईट that is mahacet.org for notifications, updates and further details. तर तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती आपली वेबसाईट व्हिजिट करायची आहे. जर काही नवीन अपडेट आली तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये चेंजेस करू शकाल किंवा डेट जर पुढे गेली तर तुम्ही नीट डॉक्युमेंट अपलोड करू शकाल. माय ओनली कन्सर्न इज प्लीज अपलोड करेक्ट डॉक्युमेंट्स, डू नॉट फॉलो एनी फॉल्स मेथड, प्रॉपर काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करा. आय ऑलवेज सजेस्ट की जर शक्य असेल तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप सारे असे चॅनल्स आहेत, असे प्लॅटफॉर्म्स आहेत जे तुम्हाला काउन्सिलिंग करण्यात हेल्प करतात. म्हणजे ऍडमिशन पूर्ण होईपर्यंत तुमच्या सोबत असतात आणि काहीतरी त्यांची फी 3-4 असते. तर आय विल सजेस्ट की यू कॅन जॉईन दोज बॅचेस. म्हणजे असे जे बॅचेस आहेत जे तुम्हाला काउन्सिलिंग करून देतात ती बॅच तुम्ही जॉईन करा. ते तुम्हाला सगळं गाईड करतील, तुमच्या बिहाफवरती फॉर्म भरून देतील, डॉक्युमेंट्स अपलोड करतील. दे विल गाईड यू व्हेरी प्रॉपरली. स्वतःहून चुकीचं करण्याच्या ऐवजी इथे 3-4 इन्व्हेस्ट केलेले ठीक आहेत. पण जर खूपच फायनान्शियल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्वतः पण रजिस्ट्रेशन करू शकता. स्वतः कॉलेजचं ऑप्शन फॉर्म फिल करा. प्रॉपर युट्यूब व्हिडिओज बघा. तुम्हाला एक ट्रेलर व्हिडिओ दिलेली आहे, म्हणजे ट्रायल व्हिडिओ दिलेली आहे, ती व्हिडिओ चेक करा, स्टेप्स चेक करा. तुम्हाला स्टुडंट गाईड दिलेलं आहे की हाऊ टू फिल युअर रजिस्ट्रेशन फॉर्म, तर ते पण बघा. रेग्युलरली MCCची वेबसाईट आणि महाराष्ट्र स्टेट CETची वेबसाईट चेक करा. काहीही अपडेट असेल आय विल ट्राय माय बेस्ट टू इन्फॉर्म यू पीपल ॲज सून ॲज पॉसिबल. पण तुम्ही तुमच्याकडून पण एकदा रात्री झोपायच्या आधी वेबसाईट चेक करा, म्हणजे यू विल ऑल्सो स्टे अपडेटेड. पुढचं काहीही इम्पॉर्टंट अपडेट आलं तर आय विल ट्राय टू इन्फॉर्म यू ॲज सून ॲज पॉसिबल. टिल देन स्टे ट्यून्ड विथ अस. आय विश यू ऑल द बेस्ट सो दॅट ऑल ऑफ यू कॅन गेट युअर ड्रीम कॉलेजेस वॉट एव्हर यू डिझर्व अकॉर्डिंग टू युअर मार्क्स. अँड येणाऱ्या बॅचेससाठी पण ऑल द बेस्ट फॉर युअर अपकमिंग प्रिपरेशन. बाय बाय, टेक केअर, सी यू सून.